सुंदर भजन रूपावली अतिशय सुंदर बुवांनी सादरीकरण केलेलं आहे. आभार बुवांच्या मनापासून. गजराची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीचं गाणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने गजराला सुरुवात करणार आहे. आणि जे बुवा जे काही बोललेले ते प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न करणार. कारण कुडी म्हटल्याच्या नंतर जवळ एक उडी आली खुडी. फक्त उडी मारताना सावकाश मारणार, ते पॅन्ट फाटून घेशाल असं टेन्शन नाही, काळजी करायचं काम नाही. उद्धाराया आला तू भक्तगणा, गौरी पुत्र देवा तू दयागणा. प्रथमा वंदना हे मोरया श्री गजानना. प्रथमा वंदना हे मोरया श्री गजानना. भक्तगणा गौरी पुत्र देवा तू हे मोरया श्री गजानना. वंदना हे मोरया श्री गजानना. उद्धाराया आला तू भक्तगणा, गौरी पुत्र देवा तू दयागणा. प्रथमा वंदना हे मोरया श्री गजानना. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभे राय गडावरी. माझ्या देवाची मूर्ती शोभे राय गडावरी. इतिहासाच्या पानावर मातीच्या गडावर. इतिहासाच्या पानावर मातीच्या गडावर. माझा शुभा माझा शुभा माझा शुभा आज करतोय माझ्या सैन्याच्या मनावर. माझा शुभा मराठी पाना वाचते ना पुन्हा त्याच स्वराच्या ताला. उठला नाही भारी पडला उतरशी जाऊचा. मर्द मावळे साथी रडले विचारणा प्राणाचा. गणी मी गावा करण्याला छावा देव मराठ्याचा. तलवार चालली सरसर तलवार चालली सरसर त्या गणिमावरी. तलवार चालली सरसर त्या गणिमावरी. मातीच्या गडावर गडावर. माझा शुभा माझा शुभा माझा शुभा आज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शुभा आज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. जय भवानी. जोरदार टाळ्या एकदा बंद जाऊ दे. टाकतोय भोसकाट पडून येत. काय सांगता मी शेजारीने म्हटला जो भैयाच्या भाभीवर जाऊन पोचलो. ए तुका शेजारी आणि भैयाची भाभी यातला फरक कळत नाही. तुझ्या बाजूक भाभी राहता म्हणून त्याचं नाव घेशील तू.
तुझ्या मानेवर औदसा बसली ती नाही ती. तुम्ही आणि तिकडनं ते का म्हणणार वाघ हा म्हणून. ह्यो वाघ ह्यो कांडे चोर, ह्यो वरणा कांडे चोरा चाळींदार. बाकी मजेत ना? खोडी नाही हो, खोडी एकदम जवळ आहो. काहीतरी बोलतो मध्ये आडेवीत. ए काय नाही ना तसा. बरोबर लाव चष्मा लावणार नाही. इकडे कोण नाही भाभी. काय अक्कल प्रत्येकाला, फक्त वापरायची कशी कळली पाहिजे बघा. वापरायची कशी कळली पाहिजे. ज्यावेळेला कृष्ण भगवंत झोपले होते ना, दोघे जण गेले. एक पायथ्याकडे बसला, एक उशाकडे बसला. एकाने सांगितलं दुर्योधनानं, काय ना तू मला नको, तुझं सैन्य मला दे. आणि अर्जुनानं सांगितलं, का ना तुझं सैन्य मला नको, तू माझ्या बरोबर चल. परिणाम 5 असून सुद्धा तरले गेले आणि 100 असून सुद्धा मारले गेले. ही वास्तविकता लक्षात घ्या. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला काय बोलायचं आहे की नाही. गुलामान सांगताना भारीच सांगितलं, इथं जेवढे जमलेले त्या सगळ्यांचा माझा प्रश्न. शाळेत सगळेजण बऱ्यापैकी सगळे शाळा शिकलेले, कोण अडाणी नाही. बरोबर की नाही. खायच्या बाईन काय मागतला ती डायरेक्ट खिशात घाली नाही घालीत काय सांग. आणि एवढं खुळो आहे काय कोण किसा कापून डायरेक्ट ना म्हणतो सनी तू एवढं चटकोती का बसलो असं. अरे एका चटक्यात एवढ्या लांब हात उडवला म्हणजे काय ताकद असं. भेटव काय टार्गेट कंप्लीट झाला माझा डायरेक्ट. बाकी भारी आहे. तू देवा शपथ ए तू मनापासून सांगा. आई शपथ तू मनापासून सांग. मी भैयाच्या भाभीचा विषय काढले काय हो? नाही ना तुम्ही सांगा काढले काय. ह्या का कशी आठवण झाली सांगा. सांगता 19 केलंय कारण मुंबईत नाही आहे म्हणून भैयाच्या भाभीची आठवण येली. असतं काय मिशीचे मिशी पटतात एका. इकडे गेले की आवाज घेतच नाही. जरा बघ काहीतरी लेवल ठेव. हा वाढवा जरा कारण खोडीपर्यंत उडी जाऊ का. हॅलो हॅलो रडू नको बाळा. जर शांत झालंय बघ ना. हॅलो हॅलो पेटी जरा कमी करा. ढोलकीची पण लेवल द्या ना जरा. हॅलो असंच राहू द्या काय होऊ नका. हॅलो रडू नको बाळा मी पाण्याला जाते. सध्याचा गाणं फेमस आहे. आताच्या आई म्हणतील मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पण पहिले आमच्या औशी म्हणायच्या रडू नको बाळा मी वाळावर जाते. लाडक्या बहिणी खरंच सांगतोय लाडक्या बहिणी आहेत म्हणूनच मी एवढा जोर धरतोय. लक्षात ठेवा तुम्ही जवसर जात नाहीत. यानं सांगितलं नाही मी का बोललो. एका तासामध्ये पाऊण तासामध्ये गजरापर्यंत रुपावलीपर्यंत गेलो मी. माका माहिती होता यो 1.5 तासाच्या खाली येऊचो नाही. आणि बरोबर रुपावलीपर्यंत त्याने 1 तास 25 मिनिटं काढला. हे तू जाऊन झोप जा 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 काय फरक नाही. माका तुका काय बोलतच नाही. ऐकलं. अरे जका शेजारी नाही भैयाची भाभी यातलो फरकच कळलो नाही त्याका बोलू तरी का. माती करणं लेवलच्या वर गेलोय ना. अरे पैसा म्हणजे तू लेवल समजतोस त्याचा माझा दोष नाही. कळला. अरे संपत्ती किती कमवाना पण संतती नालायक असेल ना कमवलेली संपत्ती जायला वेळ लागत नाही है की नाही. पण संतती लायक असेल
तर घरात संपत्ती यायला पण वेळ लागत नाही. काय साहेब बरोबर की नाही? म्हणून सांगतो एकदा जोरदार टाळ्या आपापल्या मुलांसाठी होऊन जाऊ देत, मुलांसाठी होऊन जाऊ देत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्र काळा चालेल. तुला नाही बोलला या फक्त हात असेल. मित्र काळा चालेल पण शाळा करणारा असता कामा नये. शाळेत दोस्ती करा पण दोस्ती शाळा गेलेली खपून घ्यायची नाही. या मताचा जांभळे बुवा हाय. वागा वाचा पुढचा वा कळलंस आणि हा लिवलंस तर लक्षात ठेव काय होईल. रडू नकोच होईल. मी वाळावर जाते. रडू नको बाळा मी वाळावर जाते. वाळावर जाते कुर्ल्या घेऊन येते. वाळावर जाते कुर्ल्या घेऊन येते. वाळावर जाते कुर्ल्या घेऊन येते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. शेजारकडे चष्मा लावून बघते. हे पण खरं सांग रे, मी शेजारीने म्हटलं तुका भाभी कशी आठवलेली. माका टेन्शन येला. सकाळी वहिनी फोन करतोय बघ लक्ष ठेव. हा गुलाम कसं पोचलेलो हा करूच सांगतोय. पोचलेलो म्हणजे ज्या सांगितलं ना जांभळे भुवन तने वाटाने घेऊन गेलो म्हणून यो गुलाम कमी नाही आहे. क्रिकेटमध्ये एक नंबर बुवा तो. खराच सांगतोय. पूर्वी कसा होता 10:30 वाजता शाळा असायची बरोबर की नाही? 10:30 वाजता पण 9:30 पर्यंत सगळे खेळायचे. दिवस किती मोठा वाटायचा. आणि 9:30 पर्यंत ह्या गुलामाने खेळला चांगले बॉल बॅट. आणि शाळेत जायच्या अगोदर काय केलं ना माहिती आहे? आदल्या दिवशी सांगितला नाही होता मास्तरने उद्या कुणी दांडी मारायची नाही. उद्या शाळा तपासणीशी येणार होत. दांडी कुणी मारायची नाही म्हटल्याच्या नंतर ह्याच्या लक्षात होता अरे रे म्हणता आज काय लेट झालो तो सगळा वाट लागल म्हणाला शाळा तपासणीशी येणार आहे. आणि तो गडबडीत त्यानं काय केला बॉल बॅट थयच टाकले आणि धाव मारला घडाकडे. पता 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 2-3 तांबी उडवला अंगावर चावला. साबण लावला की काय लावलं होतं बरोबर नाही? कसं झालं रे लावला. आयन काय केला नव्हती फणसाची शाख आणि जोवलो टाकून व्हॉल्यूम टाकला मस्तपैकी शाख बनवला नव्हती. पहिली एवढी हाडल्या चांगली मारला आळा मारल्या. आणि त्याच्यात आयन केला नव्हती पिटी आणि भाकरी. 1.5 भाकरी जवळ उडवल्या. त्या आगीच्या त्या भरावर 1.5 भाकरी आणि फणसाची शाख उडवला आणि दप्तर मारला. खावत पळत शाळेत गेलो आणि कसा बसा 10:30च्या आतमध्ये जाऊन वर्गात पोचल्या बराबर बाईंची एंट्री झाली. हो गुलाम अगदी धरूनच जागा बसलो. बाईंनी फळ्याला जेवायला सुरुवात केल्या बराबर याच्या पोटात पिठी आणि फणसाची शाख ती पिठी आणि त्या फणसाच्या हाटल्या काय थांबूक जाग्यावर नाही. असा केल्या बराबर ह्याला टेन्शन पडला. ह्यो बॉम्बाटलो बाई बाई म्हटल्यानंतर बाईन मागं बटला. ह्याच्या तोंडाकडे बघितल्या बरोबर ह्यो वाट फणसाची शाख थांबूच नको. पिटी बराबर भांड बाई बाई म्हटल्यावर झाला काय? नाही नाही बाई नाही. अरे काय? बाई म्हणता हलशील काय जागतात शाळा तपासणीची येणार आहे. हलायचा नाही. पुन्हा बाई लिहू सुरुवात केला पण फणसाची शाख आणि पिठी थांबू नको. तिनं चालू केलं पुन्हा म्हटलं बाई बाई केल्या बरं. बाई पुन्हा वळली आणि याच्या तोंडाकडे बघितला. रे बाबा कांदे चोराच्या वरचा तोंड केलेला. बाईन म्हणाला हेनं जर आता याला थांबवला तर हा का वर्गाची वाट लागली. बाई म्हणाला बाई करत राहू पहिलो बाहेर हो म्हटल्याच्या नंतर जी उडी उंबऱ्याच्या बाहेर मारला. रांगोळी टाकली
जी रांगोळी टाकी जो पळालो ना अर्ध्या वाटेत एका शाळाचा पाशीच भेटले, ये बापू थांब, बापू थांब. जो म्हणता थांबू नको, काम काय ते सांग. अरे म्हणता बाबू चौथीचो वर्ग खाया रे. म्हणता काही चुकू नको, ह्या पिवळ्या पट्ट्या सर जांभले जांभले बाईंचे किशे टाकले काय. बघितलं, बाईन फक्त हात घातला 4 फूट हात उडवला. एवढी ताकद आहे, स्ट्रॉंग जांभळे. बाकी ती भाभीला मात्र नमस्कार सांग. भाभी एकदा बोलवलंय माझ्या कॉलेजमध्ये, मी कॉलेजमध्ये कामाला आहे, इंजिनिअरिंग मोठा कॉलेज हो. एका बोलवलंय, म्हटलं ये रे बँड स्टँडला. म्हटलं सगळा समुद्र दिसता, वरनं तुका सगळं शिफे दाखवतोय. यो गुलाब इलो. इल्याच्या नंतर एका म्हटलं चल 9व्या फ्लोअरवर जाऊया. पण त्या मोठ्या बापाच्या लेकी आमच्या अगोदर 2 पुढे त्या इंजिनिअरिंगच्या पोरी उभ्या. त्या दोघी जणी पुढे उभ्या, आम्ही 2 जण माग. लिफ्ट आल्याबरोबर त्या भुतूर घुसल्या, आम्ही पण घुसलो. लिफ्ट झाली बंद, त्या 2 आम्ही 2, 4 जण भुतूर. काय लिहतं 4 जण भुतूर, काही गडबड नाही. 4 जण, त्या दोघे आपल्या इंजिनिअर वाले पोरी, आमचा काही संबंध नाही. त्या दोघांचं संभाषण चालू झाला. काय ग, किती सुंदर वास येतोय ग तुझा, कुठचा सेंट मारली सावत. मग ती सांगता फॉक फॉक 1200 रुपये. 1200 म्हटल्यावर ती बाजूवाली म्हणता अगो तुझा पण भारी वास येतो गो, तू खायचा शँडल 1000 रुपये. ती म्हणता फॉक 1200 रुपये, ही म्हणता शँडल 1000 रुपये. तवसर येणं डुसकी मारला. तुझ्या माझ्यावर ती सांगता गो अगो तुझो फॉग माझो सँडल, मग तिसरो खायचो. यो गप राहू नको. यो सांगता कुस्की बटाटे 20 रुपये किलो. कैसा लगत है, गर्मी में गार वाटत है. हा माणूस याला काही नेण्यासारखं नाही. शेपो राहता काय विरार का विरार का नव्हता. यानं माझी फस गंमत करूसाठी, म्हणजे खरं सांगतो तुका, विरारवाले कोण असतील तर त्यांना माहिती आहे 6:30च्या नंतर गाडी चढणं किती कठीण जातात. साहेब देवा शपथ, साधू माणूस गेलो ना तो मेलोच करणार. आणि मी कधी गेलोय नाही हो, मी राहतोय बँड्रात. यानं सांगितलं बुवा दादर का चढलंय, लवकर बँड्रात चढ. आणि घुसलंय हो. ह्या गुलामान म्हणजे यानं माझी अक्षरशः ना म्हणजे ना खाटच घालूची ठरवला. चढताना कसो बसो घुसलंय. आणि सांगताय तुमका ना, ह्यो जो हात याच्यावर, माझे पण हात वर. आणि जे चांगलाने ना मागणा सपाट पुन्हा सपाट गोत्रेचा कपाट केला नाही. एका म्हटला काय पुढे काय परिस्थिती, बोरवली आल्यावर खाली व्हाय म्हणता वैल जांभळ्या वैल, काळजी करू नको. त्याच्यात गर्दीत मरणाची हो घाम सुटायची येळ. आणि त्याच्यात काय झाला, ह्यो माझ्या पुढं मी ह्याच्या माग. आणि एका म्हटला अरे काय होईल की नाही खाली, म्हणता होईल बघ ना. अहो काय सांगतोय, बोरवली इल्याबरोबर जे चिंबलानी ना दादा रे दादा, त्याच्यात जे काय घाम उठल्याबरोबर म्हणतात ना खाज उटूक लागली. आता ह्या का उठल्याबरोबर ह्यो म्हणतात आंबळ्या तुझा कितपत. अरे म्हटलं मी घातलंय घंगाळ, मागा काही विषय नाही, थोडीफार हवा पास होता. त्यानं जीन्स पॅन्ट घातलेली, त्याच्यात त्या फिट टी शर्ट, त्याच्यात आणि काय तुमका सांग ओव्हर फॅटाने घातलेला ना, त्याच्यात ना नुसते घमाघा घाम वास, खाली घाम गळ. मला म्हणतात आंबळ्या नाही रे नाही, आता आवरत नाही रे. यमदूत आल्यावर मृत्यूचा टळणं आणि खा झाल्यावर जागा सोडणं कोण थांबू शकत नाही रे. मी म्हटला बाबा तुझा तू काय ते कर. तर ह्या माणसान एवढ्या गर्दीत टार्गेट पूर्ण करायचा, शेवटी जो येईल ना तो, त्यानं बरोबर हात घुसवला आणि जी खाजवूची सुरुवात केला ना, जी भैयाने होतो तो पुढं होतो ना भैया, तो जो किंचाळलो, क्या करताय, मला ह्यो किंचाळलो, क्या करताय क्या, अरे खाजा तो खाजवताय. तो भैया बिघडलो, म्हणता अरे खाजव, लेकिन तेरा खाजव मेरा तू खाजवता. तेव्हा शपथ मी ट्रेन मधनं उडी मारून जीव दिला असता, पण त्या भैयाचा खाजवला नसता. एक गोष्ट लक्षात ठेव, मनोरंजनासाठी 100% आम्ही बोलणार, त्यात काळजी करायचं काम नाही. खरोखर सांगतो,
साऊंडवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत म्हणजे हो. काय आहे माहितीये, एक लक्षात ठेवा, एक मिक्सर ते 150 बटणार काय करतील ते. तुमच्याकडे एक मिक्सर हा, काटकुट खाट्या खाटकुट खाट्या चालू झालं. बायकांचा नवऱ्यावर विश्वास आहे 80%, 20% नाही. हसताव का खरं. आणि नवऱ्यांचा बायकोवर विश्वास आहे 80%, 20% नाही. जिचा विश्वास नाही ना ती कामावर जरी गेली ना, तुमचा काय नाही हा, सकाळी माझा आंबळ्या आईला कळला गेला असा नको व्हायला. जिचा विश्वास नाही ती कामावर जरी गेली ना, तिकडनं फोन करणार, हॅलो काय करताय. तिनं जरी किती सांगितलं ना, त्यानं किती जरी पोट तिडकीन सांगितलं मी घरात आहे, विश्वास नाही ना, घरात आहे, मिक्सर लावून दाखवा. नवरा घरात हाय, हे झालेत काय रे तुमची. काळजी नाही, पोरांचा जबरदस्त पोटा एकदा जोरदार टाळे होऊन जातो. तिचा विश्वास नाही ती, हा बाकीचा नाही. 2-4 दिवस गेले की पुन्हा करा, हॅलो काय करता, नाही घरात मिक्सर लावून दाखवा. म्हणजे नवरा घरात आहे की नाही कन्फर्म करायसाठी. आणि 7-8 दिवस गेलं आणि अचानक दुपारची आली आणि घरात घुसली, बघता तेव्हा नवराच घरात नाही. असो बारको बाबू होतो, त्याका विचारता, पप्या अरे पप्पा काय रे. पप्या कोणतरी आहे वाटता, त्या पप्प्याचा काही संबंध नाही. हा पप्या रे पप्पा काय रे. तो सांगता काय माहिती, तू कामावर गेलस की मिक्सर घेऊन कोणाकडे तरी जातो, मी आला पप्या मार खाऊन. विश्वास महत्वाचा आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. दोघांचं भांडण लागलं ना तर तिसरा मध्ये धावत जायत होता, ए भांडू नका काय झालं सांगा बाजूला व्हा. तो काळ होता साहेब, बरोबर की नाही, तो काळ होता. आता दोघांचं भांडण लागला बस, तो व्हिडिओ शूट करता मरू दे मार खाव. एका पडलीच नाही, भुवन सांगितलं ना 28ची कमर 40ची काय 38ची कमर आणि 40ची पॅन्ट. तो तुझो काळ देवा शपथ, तुझो माझो काळ, यांचो नाही. यांच्या काळात एकच धोता, हिंमत काय खुजलीला यायची. अरे त्या खुजली जागाच नाही थांबायला, इकडनं हवा आली की तिकडनं बाहेर घालून बघ खरं माझ्या नाही घालून बघ किती भारी वाटतं बघ. अरे त्या जीन्स पॅन्टीत हाय काय तुझ्या, सोडून बघ हाय काय. मजा म्हणून बोलतोय, रागवू नको. अरे तू कसलो रागवणार, निर्लज्ज माणसाला राग हा. भारी माणूस हा. पण तो काळ तो काळ मजा होती. आई शपथ सांगतो मजा होती. धोत्रावाल्यानी जमिनी सांभाळल्या आणि जीन्स पॅन्टीवाल्याने जमिनी विकल्या सगळ्यांनी नाही, अर्ध्याने. तुझा त्याच्यात नंबर नाही. हे बाकी मस्त ना. हे तुला काय वाईट बोललोय मी नाही, लक्षात ठेवा. पण हात जोडून विनंती आहे, एक हात जोडून विनंती आहे, मनोरंजनासाठी 100% बोलणार. महिला वर्ग या ठिकाणी आहे, मुलांना पण हात जोडून विनंती आहे, व्यसनात नका जाऊ, नाही तर उपयोग नाही होणार. 365 गड जे आपल्या नशिबात दिलेत ना, अमावास्याची रात्र म्हणाले नाही छत्रपती शिवाजी महाराज. जर अमावास्याच्या रात्री घरात झोपून राहिले असते ना तर 365 गड आपल्या नशिबात आले नसते. लक्षात घ्या. पुष्पा पिक्चर आला, आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला आहे की नाही. त्याने एक फक्त डायलॉग चिपटवला, झुकेगा नाही साला. लहान पोरगा सुद्धा झुकेगा नाही साला. लहान पोरा तरी सांगले, अरे बसून शिकर, उभ्यानी काय करतस, नाही उभ्यानीच करे का साला, झुकेगा नाही साला म्हणून तो. परिस्थिती काय. पण पुष्पा पिक्चर आत्ता आला, पण बुवानी सांगितलं ना 350 वर्षापूर्वी जो मुघलांसमोर झुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही, तो छत्रपती संभाजीराजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्पा होता, आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार. म्हणून जर कोणी तुम्हाला विचारलं तुमचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे, तर छाती ठोकपणे सांगा, आमचा ब्रँड अँबॅसिडर छत्रपती संभाजीराजा. म्हणून सांगतो, हाथी घोड़े तोप तलवारे फौज तेरी सारी है, जंजीर में झगड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी
है जय भवानी, जय भवानी, जय भवानी। नमस्ते पार्वती पते हर हर एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे। हाँ, इसको बोलते हैं जामले की पावर। क्या बोलता है भैया जी? आओ भैया, तोहरा कांदा कैसा है? अरे असेच म्हणतात ते मुंबईत। भैया केला कैसा है? भाभी 12 डझन, रात में 13 देता है क्या? म्हणजे असं मागताना मागतात ते। मी वाईट अजिबात काय बोलणार नाही। मी आते बंद कर, मला फरक नाही। माझ्या बायकोला, माझ्या बहिणीला, माझ्या वहिनीला सांभाळायला मी समर्थ आहे। 1500 रुपये बंद कर, पण त्या 1500 रुपयापेक्षा ह्या 2026 जायच्या अगोदर महिला सुरक्षा कायदा दे, महिला सुरक्षा कायदा दे। तरच तुम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रामध्ये, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण सुजलम आणि सुफलम होऊ आणि राहू, तरच आपण सक्सेस होऊ, नाही तो उपयोग होणार नाही। लक्षात घ्या। आणि याला कारण फक्त तुम्हीच होणार आहे, कारण सरकारला आहे ना चालवू पण तुम्ही शकतात महिला वर्ग, आणि बंद पण पाडू तुम्ही शकतात। कारण कोरोना काळाच्या नंतर सगळ्यात पहिली मदत सरकारला करोडोच्या रूपाने गेली असेल ना, तर माझ्या महिला बचत गटाकडून गेली। लक्षात घ्या, महिला बचत गटाकडून। म्हणून सरकारला तुमच्या समोर थांबवण्याची ताकद तुमच्याकडे आहे। तुमच्यासाठी खरोखर 1500 रुपये पाहिजेत की तुम्हाला महिला सुरक्षा कायदा पाहिजे, हे फक्त मुकड्यातून घेतो आणि पुढे जाणार, जास्त वेळ घेणार नाही। चालेल, खरोखरच महिलांना सुरक्षा कायदा हवा की 1500 रुपये हवे? ह्या गाण्यातून आहे का? नको मला बंगला, नको मला माडी। लाडकी बहीण काय सांगते सरकारला? नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, सरकार नको सबसिडी। अरे नको मला पैसा, नको सबसिडी। मग काय पाहिजे? माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी। माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी। नको मला पैसा, नको सबसिडी, सरकार नको मला पैसा, नको सबसिडी। माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, सांगा वागड्या नजरेनं सारे बघता, लाडकी बहीण म्हणायची आणि इकडे वाकड्या नजरेने आमच्याकडे बघायचं। म्हणून काय सांगतोय बघा, लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, सांगा वागड्या नजरेनं सारे बघता, जिनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, जिनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, रोजच्या पुढे रोज मरते तुम्ही साक्षी असता, मग 1500चा काय फायदा? जर मी रोज जगणार असेल, रोज मरणार असेल, तर मला सांगा 1500चा काय फायदा? या 1500चा काय फायदा? मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सबसिडी, सरकार नको मला पैसा, नको सबसिडी। मग माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी। माझ्यासाठी काढा कायदा, माझी
बापासाठी होऊन जाऊ देत मंडळी. खरं एकामेकाला मनोरंजनासाठी बोलणार, त्यात काय वाद नाही. जोईल बुवांचं ना माझं काय वयवर्ण भांडण नाहीये, 100% बोलणार. पण समाज प्रबोधन हे भजनाचं साधन आहे. समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे. बुवानी रावण सांगितलं, रावण फक्त आम्हाला पिक्चर मध्ये दाखवला, पण कित्येक जणांना माहिती नाही सीतामाई घेऊन गेला खरा, पण सीता ही रावणाची मुलगी आहे. फक्त आम्हाला माहिती आहे सीता ही जनक राजाची मुलगी आहे. का तर ती पेटीमध्ये भेटली आणि जनकाच्या दरबारात गेली, कारण त्यावेळेचा राजा जनक होता. पण ती पेटीत गेली कुठून याचा अंत कोणाला माहित नाही, कारण पुस्तकाने मस्तक सुधरतं आणि सुधरलेलं मस्तक कधी वाया जात नाही. एक लक्षात ठेवा. मगध्य नावाचे ऋषी होते. गंगा मातेला अमृत अर्पण करायचे, हजारो वर्ष तपश्चर्या केल्यावरती. पण रावणाला एक खोडी होती. तो त्या ऋषीचं मुंडकं छाटलं आणि अमृत तयार झालेलं न पिता त्या ऋषीच्या ज्या कलशामध्ये रक्त उडालं, तो कलश घेऊन गेला लंकेमध्ये आणि मंदोदरीला सांगितलं की हे विष आहे, ठेव जपून. समस्त देवांचा नाश करण्यासाठी जो ऋषी तयार करत होता ना, ते आणलंय, लपवून ठेव. मंदोदरी कंटाळली होती याच्या जाताला. तिने घटाघटावर केलं का मरायसाठी रावण गेल्याच्या नंतर, पण मेली नाही हो. 2-3 दिवसाच्या तीर्थाटनाला निघून गेली. तेव्हाची तीर्थाटन वेगळी होती. सकाळी गेला संध्याकाळी आला असं नव्हती. 10 महिने बाहेर जायचे. पण जशी ती बाहेर गेली ना, अमृताचा देह पोटामध्ये वाढायला लागला. तिला विचार पडला की जर हा देह घेऊन जर मी माघारी गेलो ना, तर रावण म्हणेल कोणाचं पाप घेऊन आलीस. म्हणून तो देह शक्तीने बाहेर काढला आणि सैनिकांना आज्ञा दिली, जा आणि अशा ठिकाणी लपवा की तो कोणाच्या हाताला लागता कामा नये. सैनिकाने तो गोळा टाकला पेटीमध्ये, ती पेटी लपवली जमिनीमध्ये. आणि ज्यावेळेला म्हणतात ना अमृताचा देह मेला नाही, तो वाढत गेला. इच्छित वेळ ज्यावेळेला आली ना, एका शेतकऱ्याला नांगरताना ती पेटी लागली आणि ती पेटी वरती आली. त्या वेळेचा राजा जनक होता, म्हणून ती पेटी राजाच्या दरबारात गेली. ती कन्या त्या पेटीतून जेव्हा निघाली, तिचं नाव सीतामाई. सीता ठेवलं जनक राजाने, कारण ती पेटी ज्या वेळेला भेटली त्या राज्यात राज्य करणारा जनक राजा होता, म्हणून ती मुलगी नात्याने जनकाची मुलगी झाली. पण मंदोदरीच्या उदरातून तिचा जन्म झालाय, म्हणून नात्याने ती रावणाची ही मुलगी आहे. लक्षात घ्या मंडळी, नात्याने रावणाची मुलगी आहे. रावणाचा एक भाग सांगितला जातो, पण दुसरा भाग सांगितला जात नाही मंडळी. या ठिकाणी सन्माननीय विलास मेस्त्री यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन ते मेस्त्री माऊलींसाठी. या ठिकाणी महिला वर्ग आहेत. खरंच सांगतो मंडळी, हात जोडून सांगतो, मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत, असंख्य पर्याय आहेत. अटॅक आला मिळाला, पाण्यात बुडाला गेला, गाडी ठोकली मिळाला, आहे की नाही. असंख्य पर्याय आहे मृत्यूसाठी, पण जन्मासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे. एकदा जोरदार टाळ्या आईसाठी होऊन जाऊ देत. तर रक्ताचे 4 थेंब ज्यावेळेला आटले जातात ना मुलांनो, त्यावेळेला एका थेंबाची निर्मिती होते. सगळे इंजिनियर तयार आहेत, सगळे इंजिनियर तयार आहेत जगात. अगदी आता त्या दुबईला पाणी घेऊन चालले समुद्र मार्गे, आहे की नाही. विमान बनवणारा इंजिनियर, रस्ते बनवणारा इंजिनियर, पाणी नेणारा इंजिनियर, भुयारी मार्गात रेल्वे काढणारा इंजिनियर, सगळे तयार इंजिनियर. पण अद्याप एक इंजिनियर तयार नाही माऊली, नाही आणि होणारही नाही. बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अद्याप तयार नाही आणि होणारही नाही, होणारही नाही, होणारही नाही. म्हणून त्या आईसाठी एक गाणं घेतो आणि गजराकडे वळणार आहे. वेळेत किती झालं तरी वेळेमध्येच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. ठीक आहे, गजर आहे म्हटलं थोडाफार टाइम जाणार आहे. बुवानी जेवढी टाइम घेतलेला आहे त्याच्यामध्येच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आईसाठी एक गाणं इथं सादर करतो. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आईच्या मूर्तीसारखी श्रेष्ठ मूर्ती या जगात नाही, आहे की नाही. पण आईला जेवढी किंमत आहे ना, तेवढी बापाला सुद्धा किंमत आहे. आम्ही सगळे सांगतो ना, छत्रपती शिवाजी महाराज घडले, आऊस साहेबांमुळे घडले म्हणून आम्ही छाती ठोकपणे सगळे सांगतो. काय बुवा, बरोबर की नाही. पण त्याच माझ्या राजांसाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजाही विसरू नका मंडळी, शहाजी राजा विसरू नका. कृष्ण गोकुळात वाढला, त्रिवार सत्य आहे. पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप विसरता कामा नये मंडळी. राम वनवासाला गेलाय, पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला, ही गोष्ट विसरू नका. म्हणून सांगतोय, बाप कळला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या बापासाठी होऊन जाऊ देत मंडळी. म्हणून म्हणतोय,
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हाताना अमृताहुनी गोड माझला तुपाना. अमृतापेक्षा पण गोड काय ना तर आईचं दूध आहे मंडळी बघा. म्हणून म्हणतोय बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हाताना अमृताहुनी गोड माझला तुपाना. तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना आयुष्य मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरे तू गाई. जरा जरी उशीर झाला ना तरी बाजूवाल्यांकडे जाणार म्हणा पप्या अरे तू आलास रे माझा जीव रवलो कुठं रे. या आईची माया आहे. मरेपर्यंत आशीर्वाद द्या मरेपर्यंत त्रास द्या पण मरताना सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आई आहे. बायकोच्या सांगण्यावरून मुलांना आईचं काळीच काढलं. एका हातामध्ये काळीच घेऊन मुलगा धावत निघाला. धावता धावता टेच लागली. एका बाजूला काळीच पडलं एका बाजूला मुलगा पडला. पण त्या पडलेल्या काळजातून सुद्धा आवाज निघाला अरे बाळ तुला लागलं का. ही आईची माया आहे. आईची माया आहे. लक्षात घ्या. पण म्हणतोय बाळ शाळेतून घरी येताना आयुष्य मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरे तू गाई. तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी मंडळी होऊन जाऊ देत. कारण खरोखरच त्यांचे उपकार आपण 7 जन्म घेतले तरी पूर्ण करू शकत नाही. या ठिकाणी आई मंडळी गाणी भरपूर येतात पण मी खरंच सांगतो मी गाणी कमी वाजवतो. त्याचं कारण आहे गाणी नाही येत अशी काही गोष्ट नाही. भवानी सुंदर गाणं पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर
ही आपली लोककला आहे की नाही? दशावतार म्हणा, शक्ती तुरा म्हणा, ही आपली लोककला आहे आणि ती आपण जगवली पाहिजे, बरोबर की नाही? एकदा जोरदार टाळ्या ह्या लोककलेसाठी होऊन जाऊ देत मंडळी. गजर घेतो आणि पुढे जातो. वेळ बराच झालेला आहे, बुवांचा गजर बाकी आहे. मी बुवा खरं सांगतो, मापात पाप करणारा माणूस नाही. माझं प्रांजळ मत आहे, समोरच्या बुवाचं पण प्रेझेंटेशन झालंच पाहिजे, ह्या मताचा जांभळे बुवा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, सध्याची परिस्थिती काय आहे भजनांची आणि काय चाललंय ते ह्या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करणार. हे गाणं बैलगाडा फॅनसाठी. जाईल तिकडं आट्यावर आता मथुरची हाय हवा. सध्या फेमसचं गाणं आहे. आणि आता जाईल तिकडं आट्यावर आता गुलाबची हाय हवा. घडी गाव करतात गावाने बिंदाच लाखाचं बक्षीस लावा. घडी गाव करतात बक्षीस लावा. घडी गाव करतात गावाने बिंदास लाखाचं बक्षीस लावा. जाईल तिकडं आट्यावर आता गुलाबची हाय हवा. गुलाबची हाय हवा. घडी गाव करतात गावाने बिंदास लाखाचं बक्षीस लावा. हो घडी करतात गुलाब फॅनसाठी होत जाऊ देत मंडळी. कारण एक लक्षात घ्या, जर विकास घडवायचा असेल ना तर एकजूट महत्वाची आहे की नाही? म्हणून जशी तुमची एकजूट आहे ना ती कायम राहिली पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा पण दमदार कार्यक्रम झाला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण ना नावासाठी ना पैशासाठी, नावासाठी ना पैशासाठी आज समस्त पोयऱ्यातील ग्रामस्थ आणि खाडीवाडीतील ग्रामस्थ झडतायत फक्त आणि फक्त त्या नारायणाच्या सेवेसाठी, फक्त आणि फक्त नारायणाच्या सेवेसाठी. म्हणून तुमच्यासाठी सांगेन, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. आणि आमच्या या बोयरे गावची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाहीत, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाहीत. जय भवानी, जय शिवाजी. आहो भाभी को बोलना जांभले ने पूछा है. ए खरोखर चांगली आहे ना? कशा हवी बाहेरची हाय ना घरची तीच अर्ची बरी. बरोबर, देवा शपथ मी कळ काढीत नाही हो, देवा शपथ कळ काढीत नाही. कशाला कळ काढायचा? कळ काढला की संपला विषय. माझा सांगता मित्र, जांभळ्या अरे तुझ्या लग्नात 15 वर्ष झाली, तू कायम तू हसत खेळ संसार तुझो. म्हटलं हो, बायको ज्या काय पुढ्यात घाली वा आणि सुंदर ह्या म्हटलंस की तुझा संसार सुखाचा. तो सांगता, जांभळ्या अरे 10 वर्ष लग्नात झाली रे, एक दिवस भांडणाशिवाय गेलो नाही. म्हटलं ह्यो माझो मंत्र लक्षात ठेव, तू का जगतील. दुसऱ्या दिवशी समजून अगदी बरोबर खाईना तर शेताकडनं येलो, बायकोन पुढ्यात ताट वाढला. माझी आठवण झाली, भाजी उचलला. मी सांगत त्याला लक्षात वा आणि सुंदर म्हणायचा. भाजी उचलला आणि तोंडात टाकला. म्हणलं आज भांडण होणार नाही, आजपासून संसार सुखाचा होणार आहे. तोंडात टाकला आणि फटकन आठवण केला माझी आणि म्हणालो वा सुंदर, लग्नात 10 वर्ष झाली पण भाजी एक चवशी नाही आली. असा म्हटल्यावर आपण लाटणाच घेऊन बाहेर आली. बंगला म्हटलं आज काय करू भेटला नाही म्हणून शेजारनी कडनं उसनी आणली होती, गोड लागली. भाभीकडनं उसनी घेतला, येलो भाभी बोललो. बाकी मस्त ना, माणूसच गोड आहे. पण खरा सांगतो, महिला वर्ग आहे तुमच्यासाठी 1001 रुपयाचा प्रश्न आई शकतो. जो जिनं उत्तर दिला तिथं जमलेले भरपूर होत, म्हणजे नाही देणार समजू नका, भरपूर होत. 1001 रुपया आई शकतो. सगळ्यांच्या समोर बुवा साक्षी आहे, लिहून काय तुला नाही देणार. किती नवरो बेवडो असाल ते, इथे कोणाचा हाय नाही पडा विषय. मी कोणाक म्हणत नाही नवरो बेवडो म्हणून, नाही उलटो घरी याचा भरोसा नाही आहे. पण नवरो किती बेवडो असाल ते, वर्षभर कुटणारो असो ते दारू पिऊन. वट्ट सावित्री आली बस, गो सकल्या चल, गो नाकल्या किती आहे चल गो. किती नवरो वर्षभर मारणार असो देत, पण त्या दिवशी मात्र वडाजवळ जाणार, 7 फेरण्या वडात मारणार. 7 फेरण्या वडात मारणार आणि त्या वडात सांगणार सत्यवान ना तो वर्षभर कुटणार असो दे दारू पिऊन.
पती सात जन्मी भेटावा. कोण नाही म्हणतात तिने हात वर करा. 1001. नाहीच बोलू शकत नाही. हा फक्त बक्षिसाचा मुद्दम सांगितला. कारण कोणच काय बोलू शकत नाही. कोणाचा असलो तरी तू नाही म्हणू शकत नाही. कारण शेवटी सत्यवान तो आहे की नाही. जरी टाईट असलो तरी सत्यवान. पण तुमचा बारा गावात भेटता वड म्हणून वडात फेरण्या मारतात. जिका वड भेटता ती वडा मारतात. जिका पिपळ भेटता ती पिपळ हाक मारतात. तिका माहिती नाही ते विष्णू आहे की उदस आहे पण मारतात. जिका कायच भेटत नाही ती आदल्या दिवशी बाजारात, संध्याकाळीच बाजारात. सत्यवानच खरेदी करून वडाची फांदी. सत्यवान ना तो त्याला खरेदी करून आणणार. वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार आदल्या दिवशी. नाही कोंबणार ते का वरच्या फ्रीजर मध्येच कोंबणार. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढणार. सत्यवान ताट ताट सत्यवान. ते ताट झालेल्या सत्यवान तांब्यात उभो खोवणार. त्याची मानगुटी पकडणार अशी 5 पानावर काढणार. त्याच्या भोवतीनं दोरा वडापाव वडापाव वडापाव. पोरा म्हणतात मम्मी फक्त वडापाव चटणी नाही. पण समाधान एका गोष्टीचं आहे. काय पण असू देत वडापाव असू देत नाही ती फांदी असू देत. पण आमच्या महिला मुंबईत राहून सुद्धा आपली संस्कृती जपतायत याचा समाधान एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ठीक आहे ना. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता सध्याची जी भजनं चालले त्याच्यावरती या ठिकाणी गजर घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे जातो. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा. आता आला जमाना नवाणी भजनात गाणं घालतोय बुवा. 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 रत्नानी भजन केलं संस्कृतीचे भान ठेवून. आता गजर म्हणती गाभा बुवा लोक गजर म्हणती गाभा. बाबा नाही कळलं भजन. पंचरत्नानी भजन केलं म्हणून त्यांचे आज स्मारक होत आहेत नाही का. आताचे आमच्यासारखे जे बुवा आहेत काय काय जण ते गजर म्हणजे भजनाचा गाभा सांगतात. गाभा बुवा. पण काय सांगू त्याला बाबा कळला नाही तो गाभा काय सांगतो. परिस्थिती बेकार आहे बेकार आहे. काय झालंय माहितीये काय 4 राग काय आले 4 गाणी काय बसवलं नाही की आम्ही मोठे बुवा झालो. पण खरोखर सांगतो आमचे इथे बसलेले माऊली 1000 बाऱ्या केलेल्या आहे. अभि घाडी बुवा आहे की नाही. अविनाश घाडी माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. 1000 बाऱ्या पूर्ण झाल्या बुवा. आमच्या जोईल बुवांच्या सुद्धा जवळजवळ 1000च्या वर जास्त किंबहुना जास्तच म्हणा 1500 ती मोजत नाही. पण आज त्यांनी सांगितलं नाही 19 बाऱ्या केल्या नाही असतील ही बुवांच्या कदाचित. आम्ही पण त्यांच्या मागोमाग आहोत. पण काय आहे की हे फुकट नाही केलं. त्यांच्यासाठी त्यांचे परिश्रम आहे. गुरूंचे आशीर्वाद आहे. नाही तर कालचा उठलेला बुवा सांगता आता मेन गाभ्याला सुरुवात करतो. त्याच्या बाबा काय सांगायचं आम्ही काय शिकवायचं का असल्या बुवांका. म्हणून पंचरत्नाने जे दिलेला वारसा आहे तो सांगतोय काय बघा. पंचरत्नाने आता गजर म्हणती गाभा. बाबा नाही कळलं भजन. चढाओढती भजनी मोठी एकमेकांची लायकी गाठी. दुश्मनापरी भांडण करतो. दुश्मनापरी भांडण म्हणतोय काटपट फोडीन बुवा.
बुवांची जी रिस्पेक्ट होती ना, आताच्या बुवांची कमी झाली. त्याचं कारण काय माहितीये? 100 रुपयाचं गाणं अमक्यावर म्हण तमक्यावर म्हण असं करून बुवांचीच रिस्पेक्ट बुवांनी घालवली आहे की नाही? ठीक आहे, मनोरंजनासाठी इकडे तिकडे बोललं पाहिजे 100%. गाणं एखादं घेतलं पाहिजे, ठीक आहे. कोणाची श्रद्धांजली गीत असेल 100% घेतलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की बुवानी नाही घ्यायची, बुवा ती घ्यायची आहे, पण सध्याची जी परिस्थिती आहे त्या पद्धतीने सांगतोय. आता बुवांना मानना उरला म्हणे डिस्को राव गावना. चाले मुखात वंदड भाषा कसा पावेल तू भगवान. नको नको त्या गाण्यासाठी मेहनत करती जीवनोनी. नको त्या गाण्यासाठी मेहनत करती जीवनोनी. नको त्या गाण्यासाठी मेहनत करती जीवनोनी. करेल कर्म फळ द्या परी बुवा. करेल कर्म फळ द्या परी हे पण ध्यानी ठेवा. करेल कर्म फळ द्या परी हे पण ध्यानी ठेवा. आता आला जमाना आवानी वजनात धिंगाणा घालतोय बुवा. काय करतील विचार स्वर्गी. सध्याची भजन बघितल्यानंतर स्वर्गामध्ये पंचरत्न बसले. ठीक आहे, आम्ही आता एकामेकाला बोलतोय मनोरंजन होतोय, चिडत नाही. आता ते मला मी जेवढं बोललोय ना त्याच्या 4 पटीने बोलणार. तगडा अनुभव आहे, मला राग येता कामा नये, कारण मनोरंजनासाठी मी पण बोललोय ना त्यांना, बरोबर की नाही? पण काय काय नालायक जन्माला आलेले आहेत, दुसऱ्याची समजून घेण्याची ताकद नाही आणि मग भांडण करणार. तसं भांडण करून कार्यक्रमाची वाट लावायची नाही पाहिजे, है की नाही? आनंदाने जगा. तुमच्या चेहऱ्यावर जर आमच्या एकामेकाला बोलल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावर जर हास्य येत असेल ना, तर ह्याच्यासारखे आम्ही दोघे जण भाग्यवान दुसरा कोणीच नाही, सांगतो. कोणीच नाही, खरोखर कोणीच नाही. पण सध्याची दुसऱ्याचा ऐकून भुंकणाऱ्या कुत्र्याला, दुसऱ्याच्या ऐकून काही जण कुत्रे असे भुकतात की परिस्थिती हाताच्या बाहेर जातात. मला समाधान वाटलं बुवा. आता तुम्ही जे मगाशी घटना सांगितलं ना गुंडू सावंत बुवांची, खरोखर सलाम करतो, त्या माणसाला सलाम करतो. कारण वाटेत मला वाटतं ॲक्सिडेंट ना, बरोबर ना, स्वतःची बारी टाकून सुद्धा त्या माणसाने एवढी मदत केली आणि ती कोणाला सांगितली नाही. कारण काही जण अशी 1000 रुपये देणार अख्ख्या गावभर बोंबाडत, अमक्या 1000ची मदत केलं. तर मग करायचीच नव्हती ना, अख्ख्या गावभर बोंबाबोंब करून सांगण्यापेक्षा करायचीच नाही, बरोबर की नाही? पण आम्हाला सुद्धा माहिती पडली कशी, ते जे आता तुम्ही वाचलात आणि खरोखर आज मी संध्याकाळी वाचली ते यूट्यूबला, आपल्या याला व्हॉट्सअपला तेवढी पेज आलाय. सलाम आहे, सलाम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गुंडू सावंत बुवांसाठी. पण दुसऱ्याचं ऐकून काय बुवा असे भांबावलेले होत. आता जोयलाचं नाही माझा इथं काय झाला ना, तर दुसऱ्या दिवशी तिकडे जाणार आणि ते आपल्या तिसऱ्याच बारीत काढणार. त्याच्याने आमचा काही संबंधच नाही. एखाद्या वेळेस जोयलान काढला तर माझ मान्य आहे, बाबा चला जांभळ्याचा काहीतरी झाला म्हणून काढला, पण त्यातून आमचा काही संबंध नाही. तरी पण तो कुत्रो एकत्र भोगता कसं तसं भोगणार. त्याच्यासाठी या गाणं. दुसऱ्याचं ऐकून भुंकणाऱ्या कुत्र्याला कधी नाही घाबरायचं. दुसऱ्याचं ऐकून भुंकणाऱ्या कुत्र्याला कधी नाही घाबरायचं. मागून पेट्रोल घालून काना लावून घासायला लावायचं. मागून पेट्रोल घालून काना लावून घासायला लावायचं. मागून पेट्रोल घालून घासायला लावायचं. दुसऱ्याचं ऐकून भुंकणाऱ्या कुत्र्याला कधी नाही घाबरायचं. दुसऱ्याचं ऐकून भुंकणाऱ्या कुत्र्याला कधी नाही घाबरायचं. मागून काना लावून घासायला लावायचं. एक लक्षात घ्या, कधी घाबरायचं नाही. आपण आपली बारी ताकदीनं करायची. काय बुवा, बरोबर की नाही? तुमच्याकडे जे प्रबोधन आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठच्या बुवाकडे नाही असं नाही, सगळ्यांकडे आहे. पण जोविन बुवा जे आवाज काढतील ते आमच्या भजन क्षेत्रातला एक पण बुवा काढू शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जे आहे ते आहे.
आता तुम्ही कितीही आवाज काढा, मला काही प्रॉब्लेम नाही भाऊ. आणि तुम्ही 2 तास केलं म्हणून माझा काही प्रॉब्लेम नाही. म्हणून म्हणतो बघा, चल जास्त वेळ काय करतील विचार स्वर्गी पंचरत्नाचा वेसारे बुवा. जरी परिवार एकच मोठा मग म्हणत काही वागावा. बोलता पोपट देव झाला, धनाने त्याला जोडू लागला. पोपट देव झाला, धनाने त्याला जोडू लागला. बोलता पोपट देव झाला, धनाने त्याला जोडू लागला. प्रमोद सांगे साऱ्यांना तारिणी, प्रमोद सांगे साऱ्यांना तारिल, हरिनाम एकची दवा. प्रमोद सांगे साऱ्यांना तारिल, हरिनाम एकची दवा. आता आला जमाना नवानी बदल, ठिकाणा घालतोय बुवा. आता आला जमाना जाईल तिकडं नाट्यावर आता एकच चाललंय हवा. जाईल तिकडं नाट्यावर आता एकच चाललंय हवा. आता आला नाट्यावर आता एकच चाललंय हवा. आता आला जमाना नवानी बदलात, ठिकाणा घालतोय बुवा. धन्यवाद. वेळामध्ये इथे गजर पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय मंडळी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज माईक जवळ घ्या. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. रामायणी तुम्हाला सजवूंगी, दीप जलावी दिवाळी मनवूंगी. रामायणी तुम्हाला सजवूंगी, दीप जलावी दिवाळी मनवूंगी. रामायणी तुम्हाला सजवूंगी, दीप जलावी दिवाळी मनवूंगी. मेरे झोपड़ी के माला तुझी जाएंगे रामायणी. मेरे झोपड़ी के माला तुझी जाएंगे रामायणी. मेरे झोपड़ी के
झोपडी